अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, श्री शिवानी पार्वती मातेला सांगितलेली गीता या गुरुगीतेमधील आपण दुसरा अध्याय पाहत आहोत. श्री गुरुदेवांच्याकडून जे शब्द येतात त्या विश्वात्मक शब्दाने मनाची शुद्धी केली पाहिजे. मनाला अनित्य आणि इतर वस्तूंचा विषय असतो हे खंडन केले पाहिजे. अर्थात गुरु उपदेशाप्रमाणे आचरण केले पाहिजे. हीच त्यांची खरी सेवा होय. श्री गुरुना वेदांचे ज्ञान असो वा नसो, श्रुती स्मृती त्यांना येत असो वा नसो, पण ते बोलतील त्या शब्दांना वेद आपल्या मस्तकी घेऊन नाचतो. म्हणून सद्गुरूंचा शब्द नित्य भजनामध्ये गावा, हृदयी जपून ठेवावा, डोळ्याने आणि हृदयाने सदैव अवलोकावा. म्हणून मूर्तीश म्हणजे शंकर उमेश म्हणतात, अंतरीची खूण जाणून श्री गुरु ज्या ज्या भक्ताला ज्याचा त्याचा मार्ग दाखवित असतात त्या मार्गाने आचरण करणे हे भक्तांचे काम आहे. ते कारणाशिवाय बोलत नाहीत. कारण असेल तरच बोलतात. ते जे बोलतात तेच सत्य असते. त्यांच्या शब्दाने मने सात्विक होतात. म्हणून त्यांना हवे ते करावे, त्यांना नको त्याचे खंडन करावे. यातच भक्तांचे कल्याण आहे. यातच भक्तांचे हित दडलेले आहे. अनमोल असा नरदेह मिळाला, मात्र विषयाने वाटोळे केले हे ओळखूनच त्यांचा उपदेश असतो. या नरदेहाचा उपयोग उद्धारासाठी करा हा त्यांचा उपदेश असतो. त्यावेळी दर्पणाय म्हणतात, गुरु कृपेने जेवढे मिळेल तेवढेच खरे. त्यांच्या कृपे वाचून करोडो शास्त्र जरी वाचाल, मनाची शांती मिळणे अवघड होईल व चित्त चंचल होईल. शांत होणे दुर्मिळ. सांगण्याचा अर्थ तो काय, तर त्यांची कृपा महत्वाची. त्यांची एक दृष्टी दुर्गुणांच्या पाठी लाथा घालते व भक्तांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवते. त्यासाठी केवळ त्यांची कीर्ती वेळोवेळा आठवावी. मग आनंद सोहळा भोगायला मिळेल. कल्लोळ प्रेमाचा उचंबळून येईल व ज्ञान आनंद मिळेल. पुढे शिवशंकर पार्वतीस म्हणतात, हे पार्वती, श्री गुरूंच्या पाशी करुणारूपी तलवार असते. त्या तलवारीने शिष्याचे 8 पाश ते कापून टाकतात. हे 8 पाश कोणते, तर संशय, दया, भय, संकोच, निंदा, प्रतिष्ठा, कुलाभिमान आणि संपत्ती यामुळे भक्तांच्या कार्याचा नाश होऊ शकतो. म्हणून ते पाश कापून टाकून निर्मल आनंद देणारा म्हणजे सद्गुरू होय. हे ऐकून सुद्धा जो मनुष्य गुरुनिंदा करतो त्यास सूर्यचंद्र असेपर्यंत घोर नरकात राहावे लागेल यात संशय नाही. सज्जन हो, या अर्थाच्या ओव्या आता आपण पाहूया. कारणाशिवाय तयांचे न बोलणे, कारण बोलणे, म्हणून जीवांचे कर्ण करणे, अनुसरणे भक्तास कर्म की. तयांच्या उपदेशानुसरून जो करील वर्तन, तीच खरी सेवा जाण गुरु कारणे. तयांच्या उपदेशाने होती शुद्ध सात्विक मने, बोल अनमोल हृदयी साठवणे, अनुसरणे भक्तासी गा. गुरु जे बोले तेच अंगीकारी, गुरु जयास नाकारी, त्यास खंडन करी. गुण अवगुणा सहित भक्त तो अज्ञान मूढमती,
छंद विषय जोपासती, मग गुरुमोदास मुक्ती दाखविती गुरुजरी. मनुष्य शरीरी पाहून देह तो मोक्षाचे साधन, साधन टाके जाळून, म्हणून आक्रंदत ऐकताची गुरुबात, अवघेची साधाल हित, हे ऐकता बात आत्मघात ठरलेला. असो वा नसो ज्ञान वेदाचे, श्रुती अथवा स्मृतीचे, परी शब्द बोलती जे तयांचे, नाचे वेद घेऊन. हा तो सद्गुरु ठेवा, नित्य भजनी गावावा, हृदयी जपून ठेवावा, अवलोकावा नयनी हृदयी सदा. तवम दर्पणाय बोले बोल, गुरु कृपेने जेवढे घ्याल, तेवढेच जीवनी साधाल फोल लाभ त्याविण. जरी कराल बहुत, परिणा ते लाभत, गुरु कृपेविण सकळ व्यर्थ, चित्त ना स्थिर होत. वाचाल अवधावधी शास्त्र, गुरु कृपेविण चंचल चित्त, न येई ताब्यात विश्रांती दुर्लभती. श्री गुरूंची एक दृष्टी, दुर्गुणांच्या लाथा पाठी, सगुण सांभाळी गोमटी, निर्मिती त्रैलोक्य त्रिभुवनी. अन्यथा न परिवर्तन, गुरु शब्दासी अधिकार जाण, म्हणून निरिघावे अनन्य शरण, देता देवविता गुरुहरी. कीर्ती आठविता वेळोवेळा, भोगितो आनंद सोहळा, तरीच सुख कल्लोळा, ज्ञान आनंद मिळेल की. तवम बोलती शिवशंकर, गुरुपासी करुणा तलवार, शिष्याचे अष्टपाश सत्वर, कापुनिया टाक कसे. ते आठाचे वर्णन, पाहू साध्यंत बैजवार, ऐसा करे वार गुरुवर मायेती. व्हावे स्थिरावुनी मन, करुणाती दयाळूपण, विषयाहुनी चरणी लीन, त्रय गुणाईसे ते. विवेकी स्थिर राहावा, षड्रूपुतुनी दूर व्हावा, मृगजळे स्थिर राहावा, दयावान पुतळात. संशय संकोच भय, दया निद्रा प्रतिष्ठालय, कलाभिमान संपत्ती आय, व्यय व्यर्थक सकळते. आपल्या खड्ग प्रहारे अरिष्ट कापुनी काढणे, इष्ट ते करणे कार्य गुरुवरांचे. या बोला काही अनारिसे नाही, यशवंतासी आण पाही, पाही त्याचा सकळतो. यावरी विश्वासोनी मानसी, जो करू पाहे गुरुनिंदेसी, यावत चंद्र दिवाकरासी, नरकासी पतन तयाचे. बोलती सकळ संत, गुरुमाय कृपावंत, काम क्रोधावरी करील मात, अंतिम कल्याण भक्ताचे. सद्गुरु तू देवमूर्ती, निश्चयाशी जाण निश्चिंती, विकल्प कशास चित्ती, अनन्य भक्ती भजावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.